जय हिंद दोस्तों, माय नेम इज प्रोफेसर प्रीतम कुमार शिरपुले, फॅकल्टी ऑफ श्री विद्याराधना अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा असा रिएजंट पाहणार आहोत ज्या रिएजंट शिवाय नीट, जेई आणि जेईई ॲडव्हान्सवर खूप सारे क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला भेटतील. विद्यार्थी मित्रांनो, म्हणून आपण या रिएजंटला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या सगळ्या रिएजंटमध्ये सुपर हिरो म्हणत असतो. त्या रिएजंटला किंवा मी तर म्हणतो त्याला गॉड लेवल रिएजंट ऑफ ए ऑर्गॅनिक केमिस्ट्री. कारण की या रिएजंटवर एवढे सारे क्वेश्चन नीट, जेई, जेईई ॲडव्हान्सला पाहायला भेटतील तुम्हाला. त्याच्यामुळं इम्पॉर्टन्स ऑफ दिस रिएजंट इज व्हेरी हाय. चला तर मग आज आपण आपल्या भाषेमध्ये एकदम इझी वेनं हा रिएजंट शिकू. विद्यार्थी मित्रांनो, तो सुपर हिरो म्हणजे कोण असेल तर आपला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा गिग्नार्ड रिएजंट असेल. कोणता? गिग्नार्ड रिएजंट. तर गिग्नार्ड रिएजंट हा जो काय आहे तो आहे एक गिग्नार्ड रिएजंट, तो आहे एक ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. काय विद्यार्थी मित्रांनो? ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. आता ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड म्हणजे काय? तर सिंपल आहे. ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड म्हणजे द बॉन्ड बिटवीन मेटल अँड कार्बन ॲटम. The bond between metal and carbon atom, these known compound as organometallic compound. Organometallic compound, the bond between metal and carbon atom. सर मग एखादं एक्झाम्पल सांगा त्याचं. सिंपल आहे. ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड मध्ये सपोज मी आर ग्रुप घेतला तर आर ग्रुप आपला एनी अल्काइल ग्रुप, मिथाइल राहू द्या, इथाइल राहू द्या, बरोबर आहे की नाही. या आर ग्रुपला जर डायरेक्टली आपला सपोज हे मॅग्नेशियम एक मेटल आहे, असा जर मेटल डायरेक्टली अटॅच असेल तर त्या कंपाऊंडला काय म्हणतो? ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. करेक्ट आहे. मग मला सांगा, जर आर ला लिथियम हा जर मेटल डायरेक्टली अटॅच असेल तर मला सांगा हा ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड होईल का? बरोबर आहे, हा पण ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड होईल. पण मला सांगा, जर आपण असा कंपाऊंड घेतला या ठिकाणी ज्याला आपण आर सी डबल बॉन्ड ओ मायनस Na+ लिहू, ज्याला आपण म्हणतो सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलेट आयन. काय म्हणतो? सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलेट आयन. मग मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही आपला रिएजंट आहे, हा जो काही कंपाऊंड आहे, हा आपला ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड आहे का? बरोबर, हा ऑर्गॅनिक कंपाऊंड नाही. कस काय बरं? कारण की सर याच्यामध्ये मेटल आणि कार्बन मध्ये डायरेक्टली बॉन्ड नाही. करेक्ट आहे. तर असे ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड असतात ज्या ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड मध्ये मेटल आणि कार्बन मध्ये डायरेक्टली अटॅच बॉन्ड असतो. व्हेरी गुड. चला विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे काही गिग्नार्ड रिएजंट आहे, या गिग्नार्ड रिएजंट मध्ये ज्याला आपण ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड म्हणालो, तर गिग्नार्ड रिएजंट हे जनरली कोणते असतात? तर गिग्नार्ड रिएजंट हा जनरली आपण याला घेतो अल्काइल मॅग्नेशियम हालाइड. गिग्नार्ड रिएजंट कोणता आहे आपला? जनरली अल्काइल मॅग्नेशियम हालाइड. तर आता हे जे काही अल्काइल मॅग्नेशियम हालाइड आहे, हा काय आहे सर? अल्काइल म्हणजे आपला आर ग्रुप, मॅग्नेशियम म्हणजे आपला Mg आणि हालाइड म्हणजे आपला X. बरोबर आहे की नाही? तर काय झालं हे? अल्काइल मॅग्नेशियम हालाइड. तर अल्काइल मॅग्नेशियम हालाइड इज नोन ॲज गिग्नार्ड रिएजंट. तर अल्काइल मॅग्नेशियम हालाइड घेऊ शकता किंवा मी या आर ग्रुपच्या जागी आराइल मॅग्नेशियम हालाइड घेऊ शकतो. काय घेऊ शकतो? आराइल मॅग्नेशियम हालाइड. तर कसं येईल याचं? आराइल ग्रुप म्हणजे NaR,
Mg आणि X आराईल मॅग्नेशियम हलाइड किंवा आराईल ग्रुपच्या जागी आपण काय घेऊ शकतो PHMgX PHMgX PH फिनाइल ग्रुप फिनाइल मॅग्नेशियम हलाइड. तर हे दोन टाइपचे जनरली गिग्नार्ड रिएजंट असतात. किती टाइपचे दोन टाइपचे कोणते अल्काइल मॅग्नेशियम हलाइड आणि आराईल मॅग्नेशियम हलाइड. व्हेरी गुड. सांगा काही अडचण याच्यामध्ये. चला तर मग याच्यामध्ये जर आपण डिस्कस केलं तर हा जो काही अल्काइल मॅग्नेशियम हलाइड आहे ज्याला आपण सिंपल RMgX म्हणतो. हा जो काही RMgX आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये मेटलची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असते आणि मेटलला जर कार्बन डायरेक्टली अटॅच असेल तर कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते. म्हणजे काय होईल हा मेटलचे इलेक्ट्रॉन कोण ओढाल मेटलचे इलेक्ट्रॉन कार्बन ओढून घेईल. जर मेटलचे इलेक्ट्रॉन कार्बन ओढून घेतले तर मेटलवर कोणता चार्ज पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज. कस काय सर. अरे बाबा त्याचे इलेक्ट्रॉन ओढून घ्यालो ना. त्याचे जर इलेक्ट्रॉन आपण ओढून घेतले तर तो होईल भिकारी. बरोबर आहे की नाही. आणि याच्यापाशी जास्त इलेक्ट्रॉन यायले पार्शियली निगेटिव्ह चार्ज हा होईल इलेक्ट्रॉन रिच. बरोबर. तर गिग्नार्ड रिएजंट RMgX याच्यामध्ये आपण हा जो काही R ग्रुप आहे तो हा R ग्रुप दोन पद्धतीनं काम करत असतो. किती पद्धतीनं दोन पद्धतीनं. एक तर हा आपला R ग्रुप जो आहे हा R ग्रुप आपला याच्यामध्ये दोन पद्धतीनं एक पहिली पद्धत तर एक तो बेस म्हणून काम करल. काय म्हणून काम करल बेस म्हणून काम करल. व्हेरी गुड. अजून असा तसा बेस नाही हो. असा तसा बेस बिलकुलच नाही. तर तो कोणता बेस व्हेरी गुड स्ट्रॉंग बेस. कोणता बेस स्ट्रॉंग बेस म्हणून काम करल. आणि दुसरं फंक्शन काय याचं ऍक्ट ॲज अ न्यूक्लिओफाइल. आणि असा तसा न्यूक्लिओफाइल नाही. तर कोणता न्यूक्लिओफाइल पॉवरफुल न्यूक्लिओफाइल. कसा न्यूक्लिओफाइल पॉवरफुल न्यूक्लिओफाइल. एक तर स्ट्रॉंग बेस आणि दुसरं पॉवरफुल न्यूक्लिओफाइल. मग मला सांगा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल सर गिग्नार्ड रिएजंट आहे RMgX. तुम्ही म्हणाले एक तर ते स्ट्रॉंग बेस म्हणून काम करल नाहीतर ते पॉवरफुल न्यूक्लिओफाइल म्हणून काम करल. बरोबर आहे की नाही. मग सर आम्हाला कसं कळणार हो हे स्ट्रॉंग बेस म्हणून काम करायला का पॉवरफुल न्यूक्लिओफाइल काम करायला. बरोबर. त्याच्यासाठी शिरपोले सर बघा कसं लक्षात ठेवणार स्ट्रॉंग बेस कधी ऍक्ट करल तो जर सपोज या कंपाऊंड मध्ये दिलेल्या तुम्हाला जर तुमच्या कंपाऊंड मध्ये ऍसिडिक हायड्रोजन जर असेल काय असेल हो ऍसिडिक हायड्रोजन जर असेल तर तुमचा गिग्नार्ड रिएजंट हा स्ट्रॉंग बेस म्हणून काम करल. हा काय करल स्ट्रॉंग बेस म्हणून काम करल. आणि तुमच्या कंपाऊंड मधला ऍसिडिक हायड्रोजन घेऊन कंपाऊंड मध्ये RH ज्याला आपण म्हणतो हायड्रोकार्बन. काय म्हणतो हायड्रोकार्बन. आणि फॉर्मेशन होईल कोणाचं हायड्रोकार्बनचं. व्हेरी गुड. मग बघा विद्यार्थी मित्रांनो गिग्नार्ड रिएजंट जर स्ट्रॉंग बेस म्हणून ऍक्ट केला कधी करल जर कंपाऊंड मध्ये ऍसिडिक हायड्रोजन असेल तर. आणि मग ऍसिड बेस रिएक्शन होईल आणि हायड्रोकार्बन हा प्रोडक्ट तयार होईल. मग सर मला अजूनही कळना गेलो ऍसिडिक हायड्रोजन म्हणजे काय. ऍसिडिक हायड्रोजन म्हणजे काय सर मला माहित नाही. बघा सिंपल आहे. ऍसिडिक हायड्रोजन म्हणजे असा हायड्रोजन जो की मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटमला डायरेक्टली अटॅच असेल. कोणाला मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटमला. मग सर कोणते मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह हो अहो हे हो आपले कार्बन sp वाला. बरोबर आहे. हे जर नसेल तर नायट्रोजन. हे जर नसेल तर ऑक्सिजनला अटॅच. नसेल तर सल्फरला अटॅच. आणि हे पण नसेल तर हॅलोजनला अटॅच.
आणि हे जर नसेल तर ऍक्टिव्ह मिथिलीन ग्रुपला अटॅच असणारा हायड्रोजन हे काय असतो, ऍसिडिक हायड्रोजन असतो. आणि जेव्हा तुमचा हा आर ग्रुप स्ट्रॉंग बेस म्हणून ऍसिड सोबत रिएक्शन करल, ऍसिड बेस रिएक्शन होईल आणि प्रोडक्ट काय भेटल, हा कोणता प्रोडक्ट, हायड्रोकार्बन. व्हेरी गुड. सांगा विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत काही अडचण कोणाला? व्हेरी गुड. सर मला अजूनही याच्यामध्ये एक प्रश्न पडला की एवढ्या सगळ्या हे जे काही एलिमेंट तुम्ही सांगले की हायड्रोजन, कार्बन, sp, नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर, हॅलोजन, ऍक्टिव्ह मिथिलीन ग्रुप, याला तर डायरेक्टली अटॅच म्हणले, पण मी परीक्षेसाठी लक्षात कसं ठेवू? व्हेरी गुड. त्यासाठी आहे आपल्यापाशी एक सिंपल स्मॉल सी ट्रिक. काय लक्षात ठेवणार त्यासाठी तुम्ही? काय लक्षात ठेवणार ट्रिक साठी? व्हेरी गुड. ट्रिक साठी लक्षात ठेवणार गिग्नार्ड रिएजंटची. गिग्नार्ड रिएजंटची काय लक्षात ठेवणार? गिग्नार्ड रिएजंटची एक्स सोनम. काय लक्षात ठेवणार? गिग्नार्ड रिएजंटची एक्स सोनम. गिग्नार्ड रिएजंटची एक्स सोनम म्हणजे काय सर? नाही कळायलं? सिंपल आहे. गिग्नार्ड रिएजंटची एक्स सोनम म्हणजे काय, तर आपला जो काही हायड्रोजन आहे तो डायरेक्टली अटॅच हॅलोजनला असेल, डायरेक्टली अटॅच हॅलोजनला असेल, किंवा डायरेक्टली अटॅच सल्फरला असेल, किंवा डायरेक्टली अटॅच ऑक्सिजनला असेल, किंवा डायरेक्टली अटॅच नायट्रोजनला असेल, किंवा डायरेक्टली अटॅच हायड्रोजनला जर असेल, तर अशा ग्रुपला आपण काय म्हणतो? ऍसिडिक हायड्रोजन. अशा हायड्रोजनला काय म्हणणार? ऍसिडिक हायड्रोजन. व्हेरी गुड. सांगा विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत काही अडचण आहे का? हायड्रोजन डायरेक्टली अटॅच टू दी सोनम ग्रुप म्हणजे कसं लक्षात ठेवणार? गिग्नार्ड रिएजंटची एक्स सोनम म्हणजे हायड्रोजन सोनमला जर अटॅच असेल तर 100% तो ऍसिडिक हायड्रोजन असणार आणि गिग्नार्ड रिएजंट सोबत ऍसिड बेस रिएक्शन करणार आणि प्रोडक्ट काय भेटणार? हायड्रोकार्बन. झालं की नाही लक्षात? व्हेरी गुड. चला आता याच्यानंतर जर आपण पाहिलं आपला आर ग्रुप, आपण सांगायलो की बाबा पॉवरफुल न्यूक्लिओफाईल आहे. पॉवरफुल न्यूक्लिओफाईल, मग सर याच्यामधला न्यूक्लिओफाईल कोण आहे? तर आपल्यामध्ये जी काही गिग्नार्ड रिएजंट आपण घेतला आहे याच्यामध्ये आर मायनस हा तुमचा कसा आहे? पॉवरफुल न्यूक्लिओफाईल. कसा आहे? पॉवरफुल न्यूक्लिओफाईल. सांगा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये काही अडचण? व्हेरी गुड. आता बघा, गिग्नार्ड रिएजंट आपला तयार झाला. गिग्नार्ड रिएजंट हा, या गिग्नार्ड रिएजंट मध्ये दोन सगळ्यात मोठ्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये खूप समस्या येणार आपल्याला. पहिली गोष्ट बघा, गिग्नार्ड रिएजंट जो आहे तो दोन लोकांसोबत त्याचं जमतच नाही. कस काय बरं सर? आणि ते कोणते आहेत असे दोन लोक? बघा, गिग्नार्ड रिएजंटला हवा पाणी बिलकुल जमत नाही. काय जमत नाही? हवा पाणी जमत नाही. कोणाला? गिग्नार्ड रिएजंटला. सर आपल्याला तर हवा पाणी जर चांगलं भेटलं तर आपली तर मस्त तब्येत सुधारते हो, आपली तो निकल पडी. सही आहे की नाही? बट हवा पाणी जर तुम्ही गिग्नार्ड रिएजंटला दिलं की मग तो कंपाऊंडच डिस्ट्रॉय होणार. कसा सर? आणि हवा पाणी म्हणजे काय? तर सिंपल आहे. जर आपण गिग्नार्ड रिएजंटला गलतीनं जर वॉटर मॉलिक्यूल दिलं, पाणी दिलं, तर मला सांगा पाण्यामध्ये काय आहे? वॉटर मध्ये ऍसिडिक हायड्रोजन. आणि गिग्नार्ड रिएजंट मधला आर ग्रुप ऍक्ट एज अ बेस. कोणती रिएक्शन होणार? कोणती? ऍसिड बेस रिएक्शन. मग काय तयार होईल याच्यामध्ये? ऍसिड बेस रिएक्शन होऊन हायड्रोकार्बन. जमलं का हो पाणी त्याला? नाही जमलं. सर पाण्याचं तर कळायलं, आता हवेचं काय आहे हो? हवेचंही सिंपल आहे ना. हवा म्हणजे काय? आपलं हवेमध्ये काय? ऑक्सिजन. जर गिग्नार्ड रिएजंट ऑक्सिजन सोबत रिएक्शन केला तर हवेच्या संपर्कामध्ये आला, ऑक्सिजनच्या संपर्कामध्ये आला तर गिग्नार्ड रिएजंट, हा जो काही गिग्नार्ड रिएजंट आहे, हा गिग्नार्ड रिएजंट ऑक्सिजन सोबत संपर्कामध्ये आला तर या ठिकाणी ऑक्सिडाइज होऊन काय बनवणार? अल्कोहोल बनवणार. काय बनवणार? अल्कोहोल बनवणार.
सर आता हवा कळायलं, पाणी पण कळायलं, याचा अर्थ हवा पाण्यासोबत गिगनार रिएजन जमते का? नाही जमत. व्हेरी गुड. आता सगळ्यात महत्वाचं मला एक गोष्ट सांगा, ज्यावेळेस तुमचे वडील शाळेमध्ये होते आणि जर तुमच्या गावातून तुमच्या शाळेतले टीचर जर जात होते तर तुमचे वडील काय करत होते? टीचरला भिवून पळून जात होते घरी. बरोबर आहे की नाही? हा, म्हणजे याचा अर्थ काय होता? दरारा होता टीचरचा. बरोबर आहे की नाही? नुसतं कळालं की बाबा सर यायले म्हणजे काय होईल? तुमचे सगळे घरी लपून बसत होते. तसंच या गिगनार्ड रिएजन सोबत जर तुम्ही H2SO4 च जर नाव काढले, कोणाचं नाव काढले? H2SO4 च नुसतं नाव जरी काढले तर गिगनार्ड रिएजनचा जय हिंद जय महाराष्ट्र. कस काय बरं सर? काय व्हायला याच्यामध्ये? कारण की गिगनार्ड रिएजन काय आहे? बेसिक. व्हेरी गुड. आणि H2SO4 स्ट्रॉंगली ऍसिडिक. काय होणार? ऍसिड बेस रिएक्शन. तर ऍसिड बेस रिएक्शन होऊन काय बनणार? हायड्रोकार्बन. बरोबर आहे की नाही? व्हेरी गुड. सर काय होणार H2SO4 मध्ये? अहो H2SO4 नुसता तुम्ही हाय जर मेसेज जर केला इंस्टाग्रामवर गिगनार्ड रिएजंटला, H2SO4 नुसता हाय मेसेज जरी केला तर गिगनार्ड रिएजंट काय होईल? डिस्ट्रॉय. कस काय हो? स्ट्रॉंगली ऍसिड, फास्ट ऍसिड बेस रिएक्शन अँड फॉर्मेशन ऑफ ए हायड्रोकार्बन. व्हेरी गुड. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत तुम्हाला कुठल्याही पद्धतीने अडचण नसेल. नेक्स्ट पाहू आपण की हा जो काही गिगनार्ड रिएजंट आहे याला कसं तयार करायचं. सिंपल आहे. चला तर मग हा जो काही गिगनार्ड रिएजंट आहे या ठिकाणी काय आहेत? प्रिपरेशन मेथड ऑफ गिगनार्ड रिएजंट. गिगनार्ड रिएजंटला कसं बनवू? तर गिगनार्ड रिएजंटचं बनवणं खूप सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. गिगनार्ड रिएजंट मध्ये अल्किल हॅलाइडची रिएक्शन केली जाते मॅग्नेशियम आणि इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. काय? इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. आता याच्यामध्ये काय होत असते? सिंपल आहे. अल्किल हॅलाइड मध्ये जर Mg आणि ड्राय इथर आपल्याला दिला तर काय करायचं? फक्त या दोघांमध्ये Mg चं इन्सर्शन करायचं. काय करणार? दोघांमध्ये तिसऱ्याला इंटर. म्हणजे काय होईल? दोघात तिसरा. आता सगळं विसरा. पण कोण सोडून? गिगनार्ड रिएजंट. कमॉन. काय? दोघात तिसरा. आता सगळं विसरा. पण कोण सोडून? गिगनार्ड रिएजंट. मग काय केलं? Mg याच्यामध्ये इन्सर्शन केल्याच्या नंतर या ठिकाणी काय तयार होणार हो? RMgX. काय होणार? RMgX. जनरली या Mg चं ऑक्सिडेटिव्ह ऍडिशन होत असते याच्यामध्ये. कारण की या ठिकाणी जर पाहिलं आपण Mg झिरो ऑक्सिडेशन स्टेट मध्ये आहे. बरोबर आहे. आता Mg झिरो ऑक्सिडेशन स्टेट ज्यावेळेस प्रोडक्ट मध्ये जाईल तर यावेळेस त्याचा ऑक्सिडेशन स्टेट चेंज होऊन तो कशामध्ये जाईल? +2 मध्ये जाईल. काय करायला आपण? या अल्किल हॅलाइड मध्ये Mg चं इन्सर्शन. दोघात तिसरा. आता सगळं विसरा. व्हेरी गुड. मग आता जर पाहिलं आपण याच्यामध्ये इन्सर्शन केलं, गिगनार्ड रिएजंट तयार झाला, तर याचं नाव काय आहे बाबा? अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइड. काय हो? अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइड. मग विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी याचं पण तुम्हाला येईल हो. जर मी सपोज R ग्रुपच्या जागी जर मी पीएच ग्रुप घेतला आणि X घेतला, Mg इन अ ड्राय इथर, Mg इन अ ड्राय इथर, तर काय होईल बरं? बरोबर आहे. काय होईल? अरे सांग. Mg चं इन्सर्शन आणि काय तयार होईल? PHMgX. याला काय म्हणू आपण? फिनाइल मॅग्नेशियम हॅलाइड. काय होईल? फिनाइल मॅग्नेशियम हॅलाइड. मग मला सांगा या फिनाइल मॅग्नेशियम हॅलाइड मध्ये आणि गिगनार्ड रिएजन मध्ये या ठिकाणी जे तुम्ही तयार करायले अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइड मध्ये, तर या ठिकाणी X
कोणते कोणते घेणार तर क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. कोणते घेणार एक्स? क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. आता सर या ठिकाणी याचं तर सांगलं, हे जो काही ड्राय इथर आहे सर, इथरच काय यूज केलं याच्यामध्ये? आओ मला सांगा, इथर हा बेसिक नेचरचा आहे आणि आपला पण गिग्नार्ड रिएजंट जे तयार होईल तो पण बेसिक नेचरचा. जर मी सॉल्व्हंट जर मी दुसरा घेतला असेल ज्याच्यामध्ये ऍसिडिक प्रोटॉन आहे, या ठिकाणी ऍसिडिक हायड्रोजन आहे, तर हे तयार झाल्याच्या नंतर लगेच ऍसिड बेस रिएक्शन होऊन आपल्याला गिग्नार्ड रिएजंटच्या जागी काय भेटला असता? हायड्रोकार्बन. म्हणून इथं काय पाहिजे ते बेसिक सॉल्व्हंट. कोणता? इथर. चला सर हे तर समजलं, पण ड्रायच काय घेतलं? कारण की हे जो काही गिग्नार्ड रिएजंट तयार झालेला आहे, हा गिग्नार्ड रिएजंट हायली रिएक्टिव्ह आहे. हायली रिएक्टिव्ह अँड इट्स रिएक्ट्स विथ एनी सोर्स ऑफ प्रोटॉन, and gives हायड्रोकार्बन. आणि काय भेटेल तुम्हाला? हायड्रोकार्बन भेटून जाईल. कळलं का? व्हेरी गुड. मग काय होईल सर? अरे बाबा, ड्राय इथर घेण्याचा अर्थ काय आहे? जर तुम्हाला सॉल्व्हंट मध्ये मॉइश्चर असेल तर याच्यामध्ये वॉटर कंटेन आहे मॉइश्चर मध्ये, तर वॉटर मध्ये ऍसिडिक हायड्रोजन आहे. कोणती रिएक्शन होईल? ऍसिड बेस अँड फॉर्मेशन ऑफ हायड्रोकार्बन. म्हणून आपल्याला इतर कसा पाहिजे ते हे अवॉइड मॉइश्चरायझेशन करण्यासाठी आपला इतर कसा पाहिजे ते ड्राय स्टेट मध्ये. करेक्ट आहे की नाही? मग सर कोणते कोणते इतर घेऊ शकतो मी याच्या जागी? अरे राजा सिंपल आहे ना, आपण याच्या जागी इथर कोणता? डाय इथाइल इथर घेऊ शकतो. कोणता घेऊ शकतो? डाय इथाइल इथर, किंवा मोस्ट फेमस टेट्राहायड्रोफ्युरॉन, किंवा याच्या जागी तू डायऑक्झेन घेऊ शकतोस, किंवा याच्या जागी तू डायमिथॉक्सी इथेन हा घेऊ शकतोस. तर या ठिकाणी ड्राय इथर एवढ्या प्रकारचे आपण काय घेऊ शकतो? सॉल्व्हंट यूज करू शकतो. बरोबर आहे की नाही? हा, व्हेरी गुड. तर तुम्हाला अल्किल हॅलाइड बद्दल कळालं, एमजी बद्दल कळालं, इन्सर्शन कसं होऊन कोणता प्रोडक्ट होते हे कळालं, का केलो याची रिएक्टिव्हिटी कशी जास्त आहे, हाच इथर काय यूज केला, कोणते कोणते सॉल्व्हंट घेऊ शकतो याच्याबद्दल इन्फॉर्मेशन कळाली. तर हे सगळी इन्फॉर्मेशन आहे तुमच्या प्रिपरेशन मेथड ऑफ गिग्नार्ड रिएजंट मध्ये. कसे गिग्नार्ड रिएजंट बनवणार? सर मी गिग्नार्ड रिएजंट तर बनवले, अल्किल हॅलाइड बनवला, आरिल हॅलाइड बनवला, पण या अल्किल हॅलाइड आणि आरिल हॅलाइड मध्ये बनवल्याच्या नंतर मला एक प्रॉब्लेम चालला की सर रिएक्टिव्हिटी काय आहे? कारण की तुमचा अल्किल हॅलाइड हा या एकच्या जागी वेगवेगळे हॅलोजन येऊ शकतात. बरोबर आहे? तुमचा अल्किल हॅलाइड तुमचा हा प्रायमरी अल्किल हॅलाइड येऊ शकतो, किंवा तुमचा अल्किल हॅलाइड हा सेकंडरी अल्किल हॅलाइड येऊ शकतो, किंवा तुमचा अल्किल हॅलाइड हा टर्शरी अल्किल हॅलाइड येऊ शकतो. बरोबर आहे की नाही? हा, म्हणजे याचा अर्थ तुमच्या या 3 अल्किल हॅलाइड पैकी प्रायमरी अल्किल हॅलाइडची रिएक्टिव्हिटी जास्त असते, त्याच्यानंतर सेकंडरीची कमी आणि टर्शरी अल्किल हॅलाइडची सगळ्यात कमी असते. आता सर प्रायमरी अल्किल हॅलाइड मध्ये पण तुम्ही वेगवेगळे हॅलोजन काय करू शकता? चेंज करू शकता. कारण की तुमच्यापाशी RX च्या जागी आयोडीन आहे सर, तुमच्या जागी RX च्या जागी ब्रोमीन आहे, RX च्या जागी क्लोरीन आहे, आणि खूप रेट ऑफ रिएक्टिव्हिटी मध्ये RF खूप कमीचा आहे, रिएक्टिव्हिटी खूप कमी आहे. म्हणजे याचा अर्थ प्रायमरी अल्किल हॅलाइड मध्ये जर 4 असतील तर या 4 पैकी सगळ्यात जास्त रिएक्टिव्हिटी कोणाची आहे? अल्काइल आयोडाइडची. त्याच्यानंतर थोडी कमी ब्रोमाइडची, थोडी कमी अल्काइल क्लोराइडची, आणि खूपच कमी रिएक्टिव्हिटी कोणाची आहे? RF ची. करेक्ट आहे? मग सर याच्यामध्ये याची रिएक्टिव्ह काय आहे? म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात लवकर एमजीचं इन्सर्शन का व्हायला, आणि एमजीचं इन्सर्शन होऊन जर याच्यामध्ये RMgI तयार झाला, अल्काइल मॅग्नेशियम आयोडाइड, तर याची रिएक्टिव्हिटी जास्त आहे का RMgBr अल्काइल मॅग्नेशियम ब्रोमाइडची आहे, का RMgCl की RMgF याची रिएक्टिव्हिटी जास्त आहे? मित्रांनो मला सांगा,
तुम्हालाही माहित आहे, थोडंफार नॉलेज आहे की अल्काइल हायड्राइड मध्ये बॉन्ड लेंथ काय आहे हो, जास्त आहे. बॉन्ड कसा आहे, वीक बॉन्ड आहे. इझिली इन्सर्शन कोणाचं होऊ शकते, Mg चं. म्हणून अल्काइल मॅग्नेशियम आयोडची रिएक्टिव्हिटी जास्त, ब्रोमाइडची कमी, अल्काइल मॅग्नेशियम क्लोराइडची कमी आणि अल्काइल मॅग्नेशियम फ्लोराइडची तर खूपच कमी. म्हणजे हायली रिएक्टिव्ह कोणता असेल, अल्काइल मॅग्नेशियम आयोडाइड. काही अडचणीत पर्यंत व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो बघा, आपला ड्राय इथर जो काही सॉल्व्हंट आहे, हा ड्राय इथर जो सॉल्व्हंट आहे ना, तो सॉल्व्हंट काय करतो बरं, काय काय करतो याच्यामध्ये, तर सिंपल बघा, ड्राय इथाइल इथर किंवा कोणताही या ठिकाणी ड्राय इथर जर तुम्ही घेतले तर आपला जो काही गिग्नार्ड रिएजंट तयार झालेला आहे RMgX, याच्यामध्ये हा जो काही पार्शियली चार्ज आहे याच्यावर पार्शियली चार्ज आहे, हा जो काही आपला गिग्नार्ड रिएजंट आहे, हा गिग्नार्ड रिएजंट सॉल्वेशन करल कोणासोबत, लोन पेअर ऑफ ऑक्सिजन इन इथाइल ग्रुप और डायइथाइल इथर ग्रुप. ठीक आहे. आणि हे सॉल्वेशन केल्यामुळं काय व्हायला, याची सॉल्वेशन केल्यामुळं या ठिकाणी याची जी काही रिॲक्टिव्हिटी होती, कारण की तो हायली रिॲक्टिव्ह होता, रिॲक्टिव्हिटी होती ती आता काय झाली, कमी. म्हणून याची जी काही स्टॅबिलिटी आहे ती गिग्नार्ड रिएजंटची स्टॅबिलिटी काय होणार, वाढणार. व्हेरी गुड. दुसरी गोष्ट, आपण वॉटर सारखा जर ऍसिडिक हायड्रोजन असणारा सॉल्व्हंट जर यूज नाही केला तर आपल्याला गिग्नार्ड रिएजंट तयार करायचा होता, तर गिग्नार्ड रिएजंटच भेटल, कारण की वॉटर केल्याने काय भेटू लागला होता, हायड्रोकार्बन. मग आता जर आपण हा जर सॉल्व्हंट यूज केला तर आपल्याला हे भेटल का, आता नाही. मग हायड्रोकार्बनला अवॉइड करण्यासाठी पण आपण ड्राय इथरचा यूज करू शकतो. रिॲक्टिव्हिटी कमी करून गिग्नार्ड रिएजंटची स्टॅबिलिटी वाढण्यासाठी ड्राय इथरचा यूज करू शकतो. बरोबर आहे. आणि सगळ्यात मोठा जे दोन धोके होते गिग्नार्ड रिएजंटला, कोणाचे, बरोबर, हवा आणि पाणी. हवा आणि पाणी. पाण्याचा तर विषयच कट झाला, बरोबर आहे की नाही, कारण की आपण सॉल्व्हंट चेंज केला, ड्राय इथर. आता मग हवेचा त्याचा काय संबंध आहे, अहो गिग्नार्ड रिएजंट तुमचा जर तयार झाला, हा RMgX तयार झालेला आहे, याला जे काय तुम्ही सॉल्व्हंट टाकणार आहात तो सॉल्व्हंट पूर्ण या गिग्नार्ड रिएजंटच्या अवतीभोवती असेल, गिग्नार्ड रिएजंटच्या पूर्ण अवतीभोवती सॉल्व्हंट असेल की नाही. मग हे जो काही ड्राय इथर घेतला हो, हा ड्राय इथर हा कसा आहे, तर हा खूप वोलाटाईल सॉल्व्हंट आहे. सर वोलाटाईल सॉल्व्हंट म्हणजे काय, अरे राजा त्याचा बॉइलिंग पॉइंट खूप कमी आहे, बरोबर आहे, लो बॉइलिंग पॉइंट आहे. आणि या लो बॉइलिंग पॉइंट मुळे मोर ओलाटाईल आहे तो सॉल्व्हंट. आणि मोर ओलाटाईल असल्यामुळं जर त्याचं 35 ते 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपण जर टेम्परेचर मेंटेन केलं तर काय होईल बरं, व्हेरी गुड. काय होईल, इथून या ठिकाणी येणार होता ऑक्सिजन ऍटम, बरोबर आहे की नाही, ऑक्सिजन येणार होता या ठिकाणी. ऑक्सिजन आल्याच्या नंतर या ठिकाणीहून जर आपण टेम्परेचर जर मेंटेन केलं आणि टेम्परेचर जर वाढवलं तर इथून कोण बाहेर जाणार, आपला वोलाटाईल सॉल्व्हंट, कोण, ड्राय इथर. खाली कोण राहणार, गिग्नार्ड रिएजंट. पण हे एकटा जाणार नाही, कारण की बरोबर आहे, काय एकटा जाणार नाही, कोणाला डिस्प्लेस करल, व्हेरी गुड, इट डिस्प्लेस O2. कोणाला बाहेर काढणार, O2 ला बाहेर काढणार आणि म्हणणार O2 चला चला घरी चला, अलग आहे ना मध्ये. आणि O2 काय होणार, इथून बाहेर जाणे. कोणापासून वाचवलं त्यांना, आपल्याला एअर पासून, ऑक्सिजन पासून. अल्कोहोल व्हायची गॅरंटी नाही, आता वॉटर पासून वाचवलं, हायड्रोकार्बन होत नव्हता, रिॲक्टिव्हिटी कमी केली, त्याच्यामुळे स्टॅबिलिटी वाढली. असा कोणता गिग्नार्ड रिएजंट सोबत कोण आहे सॉल्व्हंट, ड्राय इथर. बरोबर आहे. तुम्ही म्हणशाल काय बेशरम आहे हो सर हे, ड्राय इथर काय बेशरम आहे, कस काय सर, अहो त्यानं काय काय काम करायला बघा ना, डिस्प्लेस O2 ला करायला, रिॲक्टिव्हिटी डिक्रीज करायला, स्टॅबिलिटी डिक्रीज करायला, हायड्रोकार्बन बनवला गेला, म्हणजे खूपच फायदा झाला त्याला.
आणि हे गिग्नार्ड रिएजंट सोबत सॉल्व्हंट या तिन्ही गोष्टी करायला, बरोबर आहे की नाही? शर्म भी हमें शर्मा जाए ऐसे हम बेशरम है. कोण म्हणाला? ड्राय इथर. क्लिअर? व्हेरी गुड. चला तर मग याच्यामध्ये आता कसा तयार होला आपण ते पाहिलेलं आहे. आता एक्झाम मध्ये आपल्याला असे क्वेश्चन येतील. हा एक सबस्ट्रेट दिलेला असेल आणि त्याच्यामध्ये काय टाकलं असेल? Mg. काय टाकलं असेल? Mg. मग याच्यामध्ये जर मी Mg चं इन्सर्शन केलं, काय तयार होईल? CH3MgBr. का? हे दोघांमध्ये काय होणार? इन्सर्शन. बरोबर आहे काय? दोघात तिसरा. आता सगळं विसरा. व्हेरी गुड. मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. याच्यामध्ये काय तयार होईल? इथाइल मॅग्नेशियम क्लोराइड. इथाइल मॅग्नेशियम क्लोराइड. याच्यामध्ये काय तयार होईल? सायक्लोहेक्झिल मॅग्नेशियम क्लोराइड. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पार्ट 1 पाहिला या गिग्नार्ड रिएजंटचा. पार्ट 2 मध्ये हे 2 एक्झाम्पल डिस्कस करणार आहोत, ज्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की नेमका Mg मी कुठं इन्सर्ट करू. तर पार्ट 2 आम्ही लवकरच घेऊन येत आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गिग्नार्ड रिएजंट बेसिक लेवल पासून स्टँडर्ड लेवल पर्यंत कॉन्सेप्च्युअल गोष्टीचा अभ्यास केलेला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचं अडचणी जाऊ नये म्हणून आपण आपल्या सोप्या भाषेमध्ये अभ्यास केलेला आहे. आणि हे शिकल्याच्या नंतर तुम्हाला असं लक्षात आलं असेल की आपल्या अकॅडमीमध्ये आपण पाठांतर न करता ऑर्गॅनिक केमिस्ट्री सारखा विषय कॉन्सेप्च्युअली समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आमची अकॅडमी विद्यार्थ्यांना पर्सनल अटेन्शन सहित मेंटरशिपच्या प्रोग्रामद्वारे एक ना एक गोष्टी त्यांच्यासाठी चांगल्या चांगल्या पद्धतीनं कशा जातील यावर काम करत असते. आमचे मेन हेतू विद्यार्थी हा आमचा केंद्रबिंदू असतो. तर अशा कॉन्सेप्च्युअल गोष्टीला जर तुम्हाला एक्झाम नीट आणि जेई मध्ये जर शिकवल्या तर तुमची नक्कीच नीट जेई आणि जेई ॲडव्हान्स एक्झाम ही तुम्ही क्वालिफाय करणार. त्यासाठी तुम्हाला रट्टा न मारता कॉन्सेप्च्युअल गोष्टी शिकाव्या लागतील. आणि अशा कॉन्सेप्च्युअल गोष्टी आपण श्री विद्या आराधना अकॅडमी नांदेड ब्रांच या ठिकाणी शिकत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपली अकॅडमी ही अपोजिट टू आईनाथ पावभाजी सेंटर, भाग्यनगर, नांदेड या ठिकाणी आहे. धन्यवाद.